सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. ओम नमो आदेश. दत्तछंद या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे. जे नवीन सेवेकरी आहेत, नवीन साधक आहेत, त्यांचं अवश्य स्वागत आहे आणि सगळ्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, श्री दत्त महाराजांचे, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती, त्याच्यानंतर शंकर महाराजांबद्दल माहिती इत्यादी आपल्याला माहिती मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब, गुरुचैत्र पाहण्याबद्दल माहिती मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं, म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील. तर पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आपलं मार्गदर्शन आहे जपाचं. मार्गदर्शन जपाचं आहे. जप का करावा, कशासाठी करावा आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन महाराज करू इच्छितात. तर जपाचं महत्त्व काय आहे, जप कशासाठी पाहिजे, जप एवढा महत्त्वाचा आहे का, नामस्मरण महत्त्वाचं आहे का, नामस्मरणाचं अनुसंधान कसं करायचं, त्याच्यानंतर नामस्मरणाची साधना कशी करायची, याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत. आयुष्यात लक्षात घ्या, आयुष्यात काही नाही तुम्ही केलं तरी चालेल, पण नामस्मरण आणि साधना खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला जर अध्यात्मात प्रगती करायची असेल, आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर तुम्हाला पहिले सुरुवात ही नामस्मरणाने करावी लागते. जर तुमच्या शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये 70% रक्ताचा पाण्याचा साठा आहे, 30% रक्त आहे, पण तरी आपल्या बोटाला किंवा कुठेही अंगाला खरचटलं किंवा कुठेही सुई टोचली तर पहिले रक्तच येतं, पाणी येत नाही. हे कोणी विचार केला आहे? नाही विचार केला. ही सगळी भगवंताचं देणं आहे, आपलं जे भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. तर आपण नामस्मरण हे जास्तीत जास्त केलं पाहिजे. जप जास्तीत जास्त कसा जप करावा ह्याचं मी मार्गदर्शन, माळेवर करावा कसा करावा, श्वासाद्वारे करावा, ह्याचं मार्गदर्शन आधी मी व्हिडिओद्वारे टाकलेलं आहे. जवळजवळ त्याला 28,000 लोकांनी बघितलेलं आहे. किती? 28,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे, मार्गदर्शन ते बघितलेलं आहे. तर ज्यांनी बघितलं नाही, नवीन आहेत, त्यांनी आवश्यक बघा, म्हणजे त्यांना कळेल की जप कसा करावा आणि जपाचं महत्त्व काय आहे, माळेवर जप कसा करावा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. माळ कशी मंत्रित करावी, आधी माळ मंत्रित करावी लागते, त्याशिवाय जप करता येत नाही. आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल, नुसतं म्हणून उपयोग नाही, मी करतो इथं मीपणा चालत नाही. तुम्ही एकदा अध्यात्मात आले, एकदा साधनेत आले की तुम्हाला तिथं मीपणा हा सोडून द्यावा लागतो, तुमचा अहंकार सोडून द्यावा लागतो आणि पूर्ण समर्पण हे महाराजांपुढे द्यावं लागतं. दत्त महाराज किंवा स्वामी महाराज हे कळणं खूप अवघड आहे. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे सर्वांनी गुरुचैत्र वाचावं अवश्य. आयुष्यात एकदा तरी गुरुचैत्र संगमावर दत्त महाराजांच्या स्थानी किंवा औदुंबराच्या स्थानी किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये, स्वामी समर्थ मठामध्ये, दत्त महाराजांच्या मठामध्ये किंवा घरी अवश्य सगळ्यांनी गुरुचैत्र पारायण करायला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी गुरुचैत्र पारायण करून बघा, काय फरक होतो ते सांगा मला. बरेच लोकांचे अनुभव आहेत गुरुचैत्र पारायणाचे, तर अवश्य गुरुचैत्र पारायण सगळ्यांनी करावं. तर नामस्मरण का केलं पाहिजे बघा, नामस्मरणाचं एवढं महत्त्व आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक बोधकथा आहे. एक लहान मुलगा असतो, तो सारखं त्याचे आई वडील हे सारखे दत्त नामाचा जप करत असतात. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा जप चालू असतो आई वडिलांचा. तर मुलगा लहान असतो, तर मुलाला प्रश्न पडतो, माझे आई वडील, माझे माता पिता सारखं दत्त महाराजांचं का हे नाव का घेतात? त्याला माहीत नाही हे दत्त महाराज आहेत, पण ते का नाव घेतात, एवढं विशेष काय आहे त्याच्यामध्ये की हे सारखं तेच नाव घेतात. तर तो एक दिवस सारखं विचारतो, एकदा विचारतो, 4 वेळा विचारतो, सारखं विचारतो. मग आई वडील म्हणतात, तुला कळेल बेटा, तू थोडा मोठा हो, मग तुला कळेल बाळ, तुला कळेल. तर नुसतं कळेल ह्याच्यावरच तो समाधान मानतो, पण त्याला कळतच नाही की ते विचारतो सारखं. आई म्हणे, दत्त महाराजांचं तुम्ही नाव का घेता, म्हणजे श्री गुरुदेव दत्त का घेता, श्री गुरुदेव दत्त असं का म्हणता, वडिलांना विचारतो, पण ते काही उत्तर देत नाहीत. मोठं झाल्यावर तो लवकर त्याचं निधन होतं. म्हणजे तो 21 झाल्यावर त्याच्या कळता वेळात त्याचं निधन होतं. निधन झाल्यावर तो स्वर्गलोकी जातो. स्वर्गलोकी का जातो? कारण त्याच्या आईवडिलांची पुण्याई असते, ते दत्त महाराजांचा जप करत असतात.
तो स्वर्गलोकी गेल्यावर तिथे यमराजाला विचारतो की दत्त नाम का घ्यावं. तर यम म्हणतात मला माहीत नाही का घ्यावं. यमराज म्हणतात मला माहीत नाही, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. तर म्हणे ब्रह्मदेवाकडे जाऊ, पण मला तू यमराजाला तो मुलगा म्हणतो मला तू खांदा देऊन यमराजाकडे ने, पालखीतनं ने, अशी त्याची इच्छा असते. ठीक आहे म्हणे, मी पालखीतनं नेतो. डोली करून पालखीतनं यमराज त्याला घेऊन जातात ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणतात मलाही माहीत नाही दत्तनाम का घेतात. मग दत्तनाम का घेतात ते माहीत नाही, मग तुम्ही पण मला हे द्या, खांदा द्या. मग ते दोघंही जण, यमराज आणि ब्रह्मदेव, हे दोघंही त्याला आधार देतात आणि विष्णूकडे जातात. ते ब्रह्मदेव म्हणतात मलाही माहीत नाही, आपण विष्णूलाच सरळ विचारू. भगवान विष्णू म्हणतात मलाही माहीत नाही दत्तनाम का घेतात. चला म्हणे, मलाही तुम्ही तिघंही खांदा द्या. मग ते जातात, म्हणे आपण शंकराकडे जाऊ. विष्णुदेव म्हणतात शंकराकडे जाऊ. तो शंकर महाराज म्हणजे शंकर, भगवान शंकर, ते म्हणतात हे बघा मलाही माहीत नाही आहे दत्तनाम का घ्यावं, आपण सरळ दत्तात्रय महाराजांकडेच जाऊ. दत्त महाराजांकडे जातात ते, आणि दत्त महाराजांकडे गेल्यावर दत्त महाराजांना सगळे विचारतात की दत्तनाम का घ्यावं. तर आता तो मुलगा समोर दत्त महाराजांच्या इथं उभा असतो आणि विचारतो तुम्ही कोण आणि दत्त नाम का घ्यावं हे मला तुम्ही सांगा. त्याला माहीत नसतं दत्त महाराज कोण आहे, अजूनही माहीत नसतं. तो कळत्या वयात जरी आला होता तरी त्याला माहीत नव्हतं की दत्त महाराज काय. तर महाराज सांगतात तू सगळ्यांना विचारून आलास की दत्तनाम का घ्यावं, दत्तनाम का घ्यावं. तुझ्या मुखी काय आलं, दत्तनाम 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 हेच आलं की नाही. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त का म्हणावं हे सगळ्यांना तू विचारत आला लहानपणापासून. पण तुझ्या मुखी श्री गुरुदेव दत्त कुठल्या ना कुठल्या रूपात तरी श्री गुरुदेव दत्त हा उच्चार, हा घोष, हा माझ्या नावाचा घोष हा येत होता. मी स्वतः त्रिमूर्ती दत्त म्हणून तुझ्यासोबत उभा आहे. तर लक्षात घे, तू लहानपणापासून जे आईवडिलांना विचारत आलायस की श्री गुरुदेव दत्त तुम्ही का म्हणताय, दत्तनाम का घेताय, हे तुझ्या तोंडी नुसतं जरी येत होतं तर साक्षात दत्त मी तुझ्यासमोर उभा आहे म्हणून दत्तनाम घ्यावं. आता हे सांगण्याचं, हे कोणाला जे समजेल त्यालाच समजेल मी काय सांगतोय. ते ज्याच्यापर्यंत जाईल त्याच्यापर्यंतच जाईल, ज्यांच्यापर्यंत जाणार नाही त्यांच्यापर्यंत काही जाणार नाही. तर दत्तनाम कशासाठी घ्यावं. प्रत्यक्ष दत्त महाराज म्हणजे बघा, तो स्वर्गलोकी गेला, स्वतः दत्त महाराजांनी त्याला दर्शन दिलं. तो फक्त लहानपणापासून दत्तनाम काहीच घेत नव्हता, फक्त विचारत होता श्री गुरुदेव दत्त का म्हणावं. मग का म्हणावं हे म्हणण्यासाठी तो दत्तगुरूंचं नाव घेत होता ना. मग दत्तगुरूंचं जे नाव घेत होता त्यामुळे तो स्वतः दत्तगुरूंच्या समोर उभा टाकला. दत्त महाराज समोर उभं राहिले, यासाठी दत्तनाम घ्यावं. माणूस जेव्हा निधन पावतो, त्याला देवाज्ञा होते, तेव्हा कुठलाही माणूस असो देवाज्ञा होते, माणूस अमर आहे. म्हणजे माणसाचा आत्मा जो आहे तो कायम भटकत असतो. माणूस हा फक्त शरीराने जातो. स्वतः दत्त महाराजांनी भगवद्गीतेत स्वतः सांगितलेलं आहे की आपलं शरीर जे आहे ते फक्त, शरीर हे नश्वर आहे, शरीर फक्त जातं आपलं, पण माणूस हा जिवंतच असतो. माणूस कुठेही जात नाही, माणूस जिवंतच असतो. हा आयुष्यभर जिवंत असतो, भटकत राहतो माणूस. तर जेव्हा त्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी जेव्हा तुम्ही त्याचं शव ठेवता तुमच्या घरामध्ये, तेव्हा त्याच्यासमोर अवश्य सगळ्यांनी, कोणीही असत देत ते, जो कोणी मनुष्य असेल, जो मुमुक्ष असेल, त्याच्यासमोर दत्तनामाचा जप करावा. आयुष्यात जे काही पापं केली असतील त्या मनुष्याने, जे काही कर्म केले असतील, वाईट असू देत चांगला असू देत, जे काही असेल ते सगळं नाश पावतं आणि त्याला सद्गती लाभते. तो स्वर्गलोकी म्हणजे तो नरकात जाणार असेल, त्याचा जन्म चांडाळ योनीत होणार असेल, 84 योनीत होणार असेल, किंवा त्याचा जन्म नरकात जाणार असेल, त्याचा जन्म कुठल्याही योनीत होणार असेल, तर त्याच्या आधी दत्तनामाला तो समर्पित होतो आणि दत्तनाम घेतल्याने तो दत्त महाराजांच्या चरणी रुजू होतो. त्यासाठी त्या शवाच्या पुढे बसून तुम्हाला दत्तनाम घ्यायचं आहे. कोणीही तुम्ही गेला हे असेल, कुणाकडेही देवाज्ञा कोणाला झाली असेल, कुठेही मनुष्याला देवाज्ञा झाली तर तिथे पहिले बसून तुम्ही म्हणाल दादा काय सांगताय, हे सांगण्याचं महत्त्व काय हे आत्ता नाही समजणार, हे तुम्हाला पुढच्या पिढीला समजेल. म्हणजे याचे परिणाम हे पुढच्या पिढीसाठी आहेत. जो मनुष्य, कर्म आपल्याला माहीत नाहीत त्या मनुष्याने काय केली आहेत, त्यामुळे तो गेल्यावर
पुढच्या पिढीला ते आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळे आपल्या मुलांना असू देत, आपल्या नातेवाईकांना असू देत, आपल्या मुलांच्या पुढच्या पिढीला असू देत, सगळं पुढे भोगावं लागतं. त्यामुळे दत्तनामाचा जप कायमस्वरूपी ठेवावा, त्याच्यापुढे बसून, म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होते. असं आहे दत्तनामाचा असं आहे महत्त्व. दत्तनाम घ्या. तुमच्या इष्टदेव, मी म्हणतो दत्तनामच घ्या असं आहे का? मी म्हणतो म्हणून तसं काही नाही आहे. तुम्हाला जे इष्टदेवता आवडते त्याचं नामस्मरण करा. नामस्मरण खूप महत्त्व आहे. तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण केलं पाहिजे. मग बरेच जण म्हणतात नामस्मरण करताना खूप कंटाळ येतो, झोप येते, आळस येतो, विचार येतात. हे विचार, झोप, आळस हे येणारच आहे. तुम्हाला याला बाजूला सारायचं आहे. बाजूला सारून जप करायचा आहे. हे तुमचं एक लगेच कुठली गोष्ट पाण्यात सोडल्यावर पोहता येतं का? नाही येत. त्याला हातपाय मारावे लागतात. तेव्हा कुठे तो पोहणार आहे. तेव्हा कुठं त्याला पोहता येईल. लगेच तुम्ही आज सोडलं आणि तो लगेच हातपाय मारून लगेच तो पोहायला लागला असं होतं का? नाही होत. त्याला प्रॅक्टिस लागते, त्याला सातत्य लागतं. आपण काय म्हणतो? माझी समृद्धी वाढू दे. तुम्हाला सुख पाहिजे का समृद्धी वाढायला पाहिजे? दोन्ही पाहिजे. सुखही पाहिजे, समृद्धीही पाहिजे. आपण म्हणतो माझं कुटुंब वाढू दे, माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे, माझी मुलांची पिढी वाढू दे, सगळं वाढू दे. सुख वाढू दे, कुटुंब वाढू दे, माझं घर वाढू दे, आपण सगळं म्हणतो. आता नवीन घर घेऊ दे. नवीन घर घेतल्यावर आपण त्याच्यावरती 4 गज ठेवतो बघा, पिलरला वरती मोकळे ठेवतो का? तर आपलं घर पुढे, आपली फॅमिली वाढली, आपलं कुटुंब वाढलं तर आपल्याला तिथे वरती बांधता येईल अजून. ओके, त्याच्यासाठी आपण ते बांधतो. पण आपण असा विचार करतो का, ज्याने आपल्याला जन्म दिला आहे, ज्या भगवंतानी आपल्याला पृथ्वीवर आणलं आहे, त्याचं नाम आपण वाढायला पाहिजे, त्याचं नाव वाढायला पाहिजे, त्याची स्तुती करायला पाहिजे, ते नाम जास्तीत जास्त वाढलं पाहिजे, ह्याचा विचार कधी केला आहेत का? नाही केलेला. नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. नामस्मरण आयुष्यात महत्त्वाचं आहे. जेवढं नामस्मरण तुम्ही कराल तेवढं तुम्ही भगवंताच्या जवळ जाल. भगवंताच्या जवळ जाण्याची आपली लायकी नाही. इवन म्हणजे खरं तर म्हणलं तर माझीही लायकी नाही आहे. मला महाराज देव करतात म्हणून मी हे तुम्हाला मार्गदर्शन देव करतो आहे. तशी म्हणली तर माझीही काही लायकी नाही. पण हे महाराजांनी देव केलेलं देणं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा महाराजांचा मानस आहे. म्हणून आपण मार्गदर्शन महाराजांच्या ह्यानी करत आहोत. नाहीतर माझं कुठं काय? माझं काहीच नाही आहे. सगळं करता करिता महाराज आहेत, दत्त महाराज आहेत. जे काही महाराज देतात ते मी तुमच्यापर्यंत महाराज पोचवू इच्छितात. फक्त त्यांनी एक व्यक्ती ठेवलेला आहे, तो म्हणजे आपण आहे. आणि तो तुमच्यापुढेच फक्त मार्गदर्शन, वैखरी पद्धतीने मार्गदर्शन करू इच्छितो. तर महाराज हे मार्गदर्शन करत असतात. आपण काही करत नसतो. विषय सगळा महाराज देत असतात आणि महाराजच सांगत असतात. कोणाला वाटेल हे मनाचं आहे किंवा कुठलं काही आहे, मला काहीही माहीत नसतं. महाराज सगळं सांगत असतात, त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन करत असतो. जे काही आहे ते सगळं महाराजांचं असतं. दत्त महाराज हे समजणं, स्वामी महाराज समजणं हे खूप अवघड आहे. आणि ते समजण्यासाठी तेवढी साधना, तेवढी तपश्चर्या आणि तेवढं नाम हे घ्यावं लागतं. त्याशिवाय महाराज समजत नाहीत. असं आहे. तर आपल्या दत्त महाराजांच्या आरतीतसुद्धा आहे की आरतीसुद्धा जी आहे तीसुद्धा दत्त जाणा, म्हणजे काय? दत्त जाणायला पाहिजे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. जाणा म्हणजे काय? की तिथंही लिहिलेलं आहे. आता बरेच असे आहेत की बाबा कलियुगात शक्य आहे का की 3 शिरा असतात, 6 हात आहेत, हातात कमंडलू आहे, शक्य आहे का? पण तसं नाही आहे. दत्त हा जाणण्याचं रूप आहे. जाणा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, 3 हात, 6 हात, 3 शिरे जे आहेत ते जाणण्यासाठी आहे. दत्त महाराज जाणण्याचं स्वरूप आहे. तुम्ही नुसतं करायचं म्हणून दत्त महाराजांचं करू नका. दत्त महाराजांची जी साधना आहे ती सोपी नाही आहे, सोपी नाही. त्यामुळे महाराज असतील, स्वामी महाराज असतील, दत्त महाराज असतील, यांची साधना सोपी नाही आहे. कोणी सांगितलं, आयऱ्या-गेऱ्याने सांगितलं करा म्हणून करायचं, असं नका करू. तुम्हाला जर खरंच माहीत नसेल तर कोण जाणकार व्यक्ती असतील यांच्याकडनं तुम्ही साधना करा, कशी करायची हे जाणून घ्या आणि मग साधनेला बसा. उगीच करायचं म्हणून कुठलीही गोष्ट करायची याला अर्थ नाही. पण नामस्मरणाला हे आहे, नामस्मरण चालूच ठेवायचं, सातत्य ठेवा. पहिले त्रास होईल, पण नामस्मरण करत राहा.
हेच आजचं मार्गदर्शन होतं महाराजांचं. नामस्मरणाचं महत्त्व काय आहे आणि नामस्मरण का करायचं ह्याच्यासाठीच आज मार्गदर्शनासाठी आज व्हिडिओ बनवत आहे. त्यात झालेली सेवा ही दत्त महाराजांचरणी, नाथ महाराजांचरणी, स्वामींचरणी रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.